रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। ओबीसी समाज आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणुकीत ज्या नगरसेवकांनी पक्षविरोधी मतदान केले आहे त्यांच्यावर पक्ष श्रेष्ठी नक्की कारवाई करतील। चाळीसगाव रोड परिसरात रॉयल मोबाईल शॉप मधून लाखोचे महागडे मोबाईल चोरून चोरट्यांनी केले बोंबारा। चाळीसगाव रोड पोलिसांचा छापा, अंबिका नगरातून गुटखा जप्त। शेतकरी संघटनेचा 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यव्यापी एल्गार। बारे ते संगमनेर रस्ता सुरू आहे, मात्र रंधा ते भंडारदारा हा रस्त्याची दुरवस्था। आता बातमीपत्र विस्ताराने। ओबीसी समाज हा नेहमीचा मराठा आरक्षणाला सपोर्ट करत असताना काही लोकांकडून 2 समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। हा लढा वेगळ्या दिशेने जातोय की काय अशी परिस्थिती आहे। त्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी समाज आज धुळे शहरात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। यावेळी ओबीसी समाजाचे वतीने धुळे शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यापासून ते जेल रोड पर्यंत ओबीसी आरक्षण बचाव च्या जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढण्यात आला। यावेळी सुनील नेरकर यांनी बोलताना सांगितले की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, अन्यथा येणाऱ्या काळात ओबीसी समाजाच्या वतीने केंद्रातील असो की राज्यातील कुठल्याच मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही आणि ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी समाज बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला। ओबीसींचा संघटित मेळावा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला आहे। 2018 साली पुण्यामध्ये सरकटे नावाच्या एका ग्रस्ताने ओबीसींचं आरक्षण रद्द करण्यासंदर्भात हायकोर्टात पिटिशन दाखल केलं आहे।
तर त्यांची प्रमुख मागणी अशी आहे, ओबीसीतल्या जेवढ्याही 402 जाती आहेत या जातींमधलं पुन्हा सर्वेक्षण करून त्यांच्या ओबीसीच्या संपूर्ण सवलती बंद करण्यात याव्या. जे पिटिशन दाखल झालं आहे त्यांचं उद्दिष्ट काही साफ दिसत नाही. कदाचित त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्रात जातींमध्ये दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचा त्यांचा मानस दिसतोय. मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने ओबीसीच्या समाजासाठी स्वतंत्र एक चांगले वकील शासनाच्या वतीने नियुक्त केले पाहिजे. हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, ओबीसींची संपूर्ण बाजू शासनाने प्रभावशाली मांडावी. त्यासोबतच ओबीसीची स्वतंत्र जनगणना करावी. लोकसभा असेल, विधानसभा असेल, या ठिकाणी सध्या ओबीसींसाठी लोकसभा विधानसभेचं आरक्षण द्यावं, अशा अनेक मागण्यांसाठी आज हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे. करोनाच्यामुळे मोर्चाचं स्वरूप आम्ही छोटं ठेवलेलं आहे, परंतु नजीकच्या काळामध्ये याचं आंदोलनाचं दिशा तीव्र असेल. वेळोवेळी तुम्हाला याचा अनुभूती येईलच. पुढच्या 2 महिन्यानंतर महाराष्ट्रावर दौरे करून ओबीसींची जनजागृती करून जे हायकोर्टात पिटिशन दाखल झालं आहे त्याचं महत्त्व सांगून आम्ही लोकांना जागृत करू आणि हा लढा 100% आम्ही यशस्वी करू. मराठा समाजाला निश्चितपणे आरक्षण मिळालंच पाहिजे, परंतु मराठा समाजाचं आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नये असे आमची शासनाकडे मागणी आहे. धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांचे विधान परिषदेचे निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत 437 मतदार हे भाजपचे उमेदवार अमरीशभाई पटेल आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील या 2 उमेदवारांचे भविष्य ठरणार आहेत. धुळे जिल्ह्यातील तहसील कार्यालयावरील केंद्रावर ही मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपकडून अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून अभिजित पाटील निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीत भाजपचे पारडे जड असेल तरी ज्या महाविकास आघाडीच्या गटनेत्यांनी आणि नगरसेवकांनी पक्षविरोधी मतदान केले आहे त्यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठी नक्की कारवाई करतील, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी दिली आहे. दोन्ही जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या मेहनतीने आणि कार्यकर्त्यांमधला असलेला उत्साह आणि मतदारांमध्ये असलेला उत्साह या सर्वांच्या जोरावर आम्हाला खात्री आहे की आमचा विजय निश्चित आहे. लढाई जरी आमची अत्यंत शक्तिशाली माणसाची असली तरी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या एकजुटीने आणि जी मागच्या 8-10 दिवसात आम्ही जी मेहनत घेतलेली आहे, जे आमचे सर्व नेते मंडळांनी मेहनत घेतली त्याच्या जोरावर निश्चितच आमचा विजय पक्का आहे याची मला खात्री आहे. धन्यवाद. शिरपूरचे काही व्हीपचा विषय असा आहे की गटनेता हा व्हीप बजवत असतो, त्याच्यामुळे आमच्या माहितीप्रमाणे काही तिथल्या स्थानिक गटनेता जो आहे त्यांनी तो व्हीप बजावलेला नाही. त्याच्या बाबतीत निश्चितच पक्ष स्तरावर आम्ही कारवाई करण्याचे आदेश देणार. चाळीसगाव रोड परिसरातील 100 फुटी रोडवर असलेले फतेमा मस्जिद जवळ असलेले रॉयल मोबाईलचे दुकान फोडून चोरट्यांनी महागडे ब्रँडेड मोबाईल आणि ब्रँडेड गॉगल आणि काही 800 ते 900 रोख चोरट्यांनी चोरून पोबारा केला आहे. दुकानाचे शटरचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली आहे. ही घटना आज परिसरातील काही व्यावसायिकांच्या लक्षात आली. धुळे शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेदिवस वाढ चालली आहे. रोज कुठे ना कुठे चोरीस घटना समोर येत आहे. अशीच एक घटना सकाळी उघडकीस आली आहे. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे अगदी हाकेच्या अंतरावर असलेले सोएब गालिल मिर्झा यांचे मालकीचे रॉयल मोबाईल शॉप रात्री उशिरा फोडण्यात आले आहे. ही चोरी सकाळी परिसरातील नागरिकांना लक्षात आली. हे मोबाईल शॉप मोबाईल रिपेअरिंग आणि मोबाईल ॲक्सेसरीज आणि ब्रँडेड गॉगल विक्री करणारे दुकान आहे. चोरट्यांनी चोरी करताना सर्व रिपेअरिंगसाठी असलेले महागडे मोबाईल, महागडे गॉगल आणि महागडे ब्लूटूथ आणि काही रोख रक्कम अशा एकूण 25 ते 30 हजाराची वस्तू चोरून नेल्या आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावा आणि परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. सोएब गालिब मिर्जा, मेरा दुकान 100 फुटे पे रॉयल मोबाइल शॉप नियर फातिमा मस्जिद के पास में। सुबह मेरे को कॉल आया था क्या तेरी दुकान का ताला टूटा है, तो होटल वाले का कॉल आया था क्या तेरी दुकान टूटी हुई है। तो मैं सुबह उठकर आया, तब मैंने देखा तो ताला इधर उधर पड़ा था। तो फिर मैं अंदर खोलकर चेक किया तो मेरे फ़ोन के बॉक्स वगैरह, सेकंड फ़ोन थे, रिपेयरिंग के फ़ोन थे, आईफोन वगैरह वो सब चोरी हो गए थे। फिर एयरफोन के वायरलेस वगैरह थे और दुकान के गले में से पैसा वैसा भी चोरी हो गया था, 800-900 रुपये जो कैश था, और वायरलेस वगैरह एयरफोन वगैरह थे और गॉगल वगैरह वॉचेस थे, सब कुछ चोरी हो गया था। बहुत सी चीज़ें चोरी हो गई, जो महंगी महंगी चीज़ें थी वो कुछ चोरी हो गई थी। ब्रांडेड चीज़ें थे, JBL के एयरफोन वगैरह थे, माइक थे, स्पीकर थे, बहुत सी चीज़ें चोरी हो गई। अंदाज से मेरा 25 से 30 हज़ार रुपये का चोरी हो गया।
शहरातील चाळीसगाव रोडवरील अंबिका नगरात काल रात्री चाळीसगाव रोड पोलिसांनी छापा टाकत एका घरातून लाखो रुपयांचा गुटखा पान मसाला पकडला. या प्रकरणी अय्यूब रशीद खाटीक नावाच्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव रोड पोलिसांनी आज माहिती दिली. 30 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सब पोलीस निरीक्षक विलास ठाकरे, उपनिरीक्षक योगेश डिकळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रेमराज पाटील, हेड कॉन्स्टेबल अजित शेख, पोलीस नामदार भोरा पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे, स्वप्नील सोनोने, हेड कॉन्स्टेबल किरण राजपूत यांनी अंबिका नगरात छापा टाकला. येथील एका घराबाहेर उभ्या इसमाने पोलिसांना पाहून घरात घुसून दरवाजा बंद करून घेतला. पोलिसांनी आवाज देऊन दरवाजा उघडला. आतमध्ये पाहणी केली असता 4 ते 5 लाखाचा गुटखा जन्य पदार्थ भरलेला मोठा 13 गोण्या मिळून आल्या. त्यात केसर युक्त विमल गुटखा तंबाखू जन्य पदार्थ मिळून आला. हा सर्व माल जप्त करीत अय्यूब रशीद खाटीक, राहणार नॅशनल हायस्कूल, खडीपट्टी, धुळे याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. एक मिनिट सर. हां सर, स्टार्ट. काल दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी आम्हाला गोपनीय बातमीदारावर बातमी मिळाली की अंबिकानगरमध्ये एका घरात गुटखा हा साठा करून ठेवलेला आहे. त्यावरून आपण गोपनीय बातमीची खात्री करून पंचांसह त्या ठिकाणी रेड मारली असता सदर अंबिकानगरमधील घरात जवळपास 4 ते 5 लाखाचा सुगंधी गुटखा तंबाखूजन्य पदार्थ मिळून आला आहे. संबंधित त्या ठिकाणी आपण कायदेशीर कारवाई पूर्तता करून त्या ठिकाणी एक व्यक्ती म्हणून आला, ज्या व्यक्तीचे नाव आहे अय्यूब रशीद खाटीक. सदर माल हा त्याचा असून सदरची कामगिरी आम्हीही माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्चाव साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाडवी साहेब, तसेच पोलीस स्टेशनचे उपनी डिकले, डीबीचे कर्मचारी अजित शेख, प्रेमराज पाटील, शेंडे, स्वप्नील आणि इतरांनी केले. उमरखेडा तालुक्यातील अकोली ह्या गावी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचे पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत एकही महिन्याची काकड आरती काढण्यात आली असून त्याची समाप्ती आज करण्यात आली आहे. मध्ये सर्व समाजाचे लोक उपस्थित होते. या काकड आरतीची सुरुवात ही अकोली येथील हनुमान मंदिराहून सकाळी 5 वाजता सुरुवात झाली आणि सकाळी 8 वाजता समाप्त होण्याची या काकड आरतीचे आयोजन अकोली येथील युवक वर्गाने केले होते. केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणाचे निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्र उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. भाजपचे केंद्र सरकार दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलनाच्या बळाचा जोरदार दडपून टाकत पाहत आहे. शेतकऱ्यावर पाण्याचा मारा करून अशुद्रू सोडून हायवेवर खड्डे जणून शेतकरी नेत्यांना स्थानबुद्ध करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन गेले 4 दिवस बसले आहेत. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सर्व राज्यामध्ये आणखी तीव्र करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिली आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात सुरू असणाऱ्या जबरदस्त शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रामध्ये अधिक ताकदीने व्यापक करण्यासाठी आज सकाळी शेतकरी संघर्ष समन्वय समितीची अत्यंत महत्त्वाची बैठक संपन्न झाली, ज्याच्यामध्ये केंद्रीय समन्वयामध्ये असणाऱ्या 7 शेतकरी संघटनांनी भाग घेतला. शेतकरी नेते अशोक ढवळे, राजू शेट्टी, प्रतिभा शिंदे, मेधा पाटकर, मी स्वतःही त्या बैठकीसाठी हजर होतो आणि त्याचबरोबर सुभाष लोमटे, महिला मंचचं काम करणाऱ्या सीमा कुलकर्णी अशा प्रमुख नेत्या त्या बैठकीत हजर होत्या. 3 तारखेला सबंध महाराष्ट्रभर प्रत्येक तहसील कार्यालयांवर जबरदस्त मोर्चे संघटित करायचे, ठिकठिकाणी रास्ता रोको करायचा आणि केवळ ह्या 7 संघटनाच नव्हे, या व्यतिरिक्त सुद्धा जे शेतकरी नेते आहेत,
शेतकऱ्यांच्या समविचारी संघटना आहेत, कामगार, महिला, युवक, विद्यार्थी यांच्या संघटना आहेत, यांनाही सहभागी करून घ्यायचं आणि एक जबरदस्त एल्गार 3 तारखेला सबंध महाराष्ट्रात उभा करून देशव्यापी आंदोलनाला महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या वतीनं जबरदस्त पाठिंबा द्यायचा, अशा प्रकारचा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. जनसंघटनांचं जन आंदोलन हा जो मंच आहे त्याच्यामध्ये 70 संघटना आहे. याची सुद्धा विश्वास उडगे यांच्या पुढाकाराने एक बैठक संपन्न झाली आणि या 70 संघटनांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील या 3 तारखेच्या आंदोलनामध्ये संपूर्ण ताकदीनं सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्यामुळे एकीकडे शेतकरी आणि दुसरीकडे या सगळ्या जनसंघटना या सर्वांच्या वतीने 3 तारखेला महाराष्ट्रामध्ये या देशव्यापी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्याची जबरदस्त कृती होणार आहे. महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी आणि सर्वच श्रमिकांनी या आंदोलनामध्ये भागीदारी करावी आणि या देशव्यापी आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करावा, असं आवाहन किसान सभेच्या वतीनं मी करतो आहे. बारे ते संगमनेर रस्ता सुरू आहे, मात्र रंधा ते भंडारदरा हा रस्ता मात्र खराब झाला असून मृत्यूची घंटा बनला आहे. अनेक दुचाकी वाहने कोमडली, अपघात, अनेक जण जखमी झाले तर काहींना आपले प्राण गमावे लागले आहे. निसर्गरम्य ठिकाणी असलेले भंडारदरा परिसरातला मोठ्या प्रमाणात पर्यटन भेटी देऊ नसून रस्ता पूर्णपणे फुटला आहे. खड्ड्यात गाड्या अडवून मोठे नुकसान होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने काही पर्यटक रस्त्याचे दुरुस्तीचे चित्र करून सोशल मीडियावर पाठवून सरकारांना रस्ता दुरुस्तीचे आवाहन करत आहे. मंत्रालयातील अधिकारी, जिल्हाधिकारी, कार्यालय अधिकारी, पोलीस पुढारी यांचा ह्या रस्त्याने राबता असतो, मात्र तेही या बाबीकडे जोळेजोग करत असल्याने न्याय कुणाकडे मागायचे प्रश्न प्रवासी पर्यटक यांच्या समोर हा असून उभा आहे. त्वरित रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यावर वृक्षारोपण करण्याचा निर्धार सरपंच पांडुरंग काडे यांनी केला आहे. साथ घेतली तुम्ही, त्यांनी एवढं काम करायला पाहिजे. आमदाराकडून तुमची काय अपेक्षा आहे? आमदाराकडून आम्हाला एवढीच अपेक्षा का रस्त्याचे पर्यटक येतात, गाड्यांचं खराब रस्ते हे एवढं सुधारावं त्यांनी. बर. आणि थोडी आमची ही रोजी आहे ना वाढून द्यावा त्यांनी. ओबीसी समाज आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी रस्त्यावर धुळे नंदुरबार विधान परिषद निवडणुकीत ज्या नगरसेवकांनी पक्षविरोधी मतदान केले आहे त्यांच्यावर पक्ष श्रेष्ठी नक्की कारवाई करतील. चाळीसगाव रोड परिसरात रॉयल मोबाईल शॉप मधून लाखोचे महागडे मोबाईल चोरून चोरट्यांनी केले बोंबारा. चाळीसगाव रोड पोलिसांचा छापा, अंबिका नगरातून गुटखा जप्त. शेतकरी संघटनेचा 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यव्यापी एल्गार. बारे ते संगमनेर रस्ता सुरू आहे, मात्र रंधा ते भंडारदरा हा रस्त्याची दुरवस्था. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम.
आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है, संभालोगे तुम। सारे जहां की भलाई करें, हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.